गाइस स्वागत आहे आपल्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये म्हणजे दिनचर्या ब्लॉग मध्ये. चला आता चाललोय खाली. असंच फिरता फिरता लोणी काळापूरला आलोय आता. आपको पता है क्या मैं ब्लॉग भी निकालता हूँ? पता है क्या ब्लॉग निकालता हूँ ऐसे फोन में? नहीं मैं देखा नहीं हूँ. देखा नहीं क्या? हाँ मोबाइल नहीं देखा मैंने. ओके ओके नहीं निकालता हूँ मैं. सुनील को पता है. नहीं मैं देखा नहीं हूँ. हाँ हाँ हाँ. तर भावनो आत्ता आलतो असंच बर्थडेला एका लहान पोरीचा. म्हणजे माझं नाही पण अनिलचा. क्या क्या क्या? और ये अपना इधर जा रहे हैं. हाँ उनका घर का पेंटिंग की है. तुमने हाँ उनके घर का पेंटिंग किया. हाँ हाँ. हाँ बढ़िया है ना. वो घर वाले ही लगते होंगे ना. हाँ कोई रिश्तेदार हैं कोई किसी उनका भी संजय है. संजन है ना वो हाँ संजन. उनका भैया है ना. हाँ और न बराबर बोल रहे तो यूपी मधून आहे त्याला मराठी नाही समजत. तर आपको मराठी समजती है कि थोड़ा तो? समझते हैं बोलने नहीं आता है. हाँ अभी इधर के नहीं हो ना इसलिए वैसे. अभी ये बचपन से है ना दोनों कराटे. इनको समझ में भी आता है ये बोल भी सकते. तर भावनो बघू आता पुढं काही शूट केलं तर दाखवतो. बर्थडे बिड्डे नाही तर डायरेक्ट घरी लवकर. एक तर नवरात्रीची तयारी आपल्याला करायची. बरोबर तोंडाकडे बघता घेत पण ठीक आहे चला आयुष्य नाही. कुठून इकडून गाइस ये हमें रास्ता पता नहीं है. यहाँ पे हम डाल रहे हैं अभी. विषय गंभीर हो जाएगा अगर आगे कुछ निकला तो. भुजरी मार गया भाई. हा ब्रिज जर का पडला ना पानी आतमध्ये डायरेक्ट. ऑफ रोडिंग बाई. भाई आपण परत तिकडच ना निघते. ऑफ रोडिंग बोलते तिकडेच आहे ना रस्ता. परत तिकडच निघाला ना. बंद कर की बस क्या. जागा मोठी द्यायला त्याला जाऊ द्या आपल्या शेजारून. काय का रस्ता काय असं खेडेगावात गाडी चालवायला रस्ते द्यायला शिकला पाहिजे. ब्लॉगर दाखवून की आहे का नाही इज्जत मला गाडी चालवते. आम्ही शेतून टाकतो. तुमचा ब्लॉगर आज झाला आहे आमचा ड्रायव्हर. कारण की आम्हाला गाडी येत नाही. ब्लॉगरला फक्त आमच्या ड्रायव्हिंग जमते. कसं शेट लोक नियम पाळतो आम्ही. नियम पाळतो. नियम पाळतो. नियम महत्वाचे. सेफ्टी बेल्ट. गाव असू खेडेगाव असू सिटी असू सेफ्टी बेल्ट इज आपण इथे आलो असतो. बघा आता चढला नसता पण टू फोर व्हीलर बसले नसते. फोर काही जे सगळं कट करणार आहे हा. हे ऐकून मला खूप दुःख होत आहे. इकडं गाईज हिरवा निसर्ग मस्तीने. जाऊ दे राडा. दिस इज उरई कांचन. कोणता? तांबे. गाईज आज आलो आहे आम्ही युके मध्ये. युके. हे आमची भाऊली आमचं सगळं फोकस घेते कॅमेऱ्याचं. ठीक आहे. पण ठीक आहे भाऊली पण चांगली आहे. ईशान गायकवाड इथं पण आहे. जागोजागी ईशान गायकवाड फिरतो. आजी स्माइल प्लीज. आजी आजी बघून बदलले आम्हाला. एंट्री मारली भारी आहे पण गाव भारी आहे. गाव भारी आहे. मस्त एकदम निसर्ग वातावरण. लेफ्ट लेन आहे गाईज आमच्या भाचीचा बर्थडे आहे आज. पहिला वर्ष आहे तिचा बर्थडेचा. तर आम्ही ते सेलिब्रेट करायला आलो आहे. आज संध्याकाळी तुम्हाला परत नवरात्रीची तयारी पण दिसेल आमची काय असेल ते. मग आम्हाला आज खूप धावपळ आहे.
आज काय आम्हाला झोप नाही, आज ओनली कष्ट. कष्ट मग निबार टेस्ट काय असेल. ए भाऊ कोणता लेफ्ट इथं? ए बाबा पुढचं आहे ना हा लेफ्ट, कारण की डायरेक्ट खाली नेतोय गाडा, घरातच नेतोय डायरेक्ट लेफ्ट. पुढं तरी कुठं लेफ्ट आहे? जो तालमीत गा असेल तो कुस्तीत गा असेल. विचारायचं कोणाला तरी. सरळ घे रे, दिसते त्या लोकेशन मध्ये बाबा. दिसतंय का? इथं राईट आहे, आता लेफ्ट आहे. त्याला विचार थांबले सगळे खाली. वैभव तांबे पुढचं काही असं तुम्हाला खेडेगावात असं मॅप काम येत नाही. आणि आम्हाला लेफ्ट टर्न दाखवत होता, तो डायरेक्ट शेतात जात होता. ऊसामध्ये आमच्या सोबत काय करणार होता गुगल काय माहिती. मंगल संपतवीर सदस्य ग्रामपंचायत. कुठं आता लेफ्ट? गाव भारी, रस्ते चांगले, असं नाही की असं गाव गाव मूवीवाल्या गावाने वाटतंय. ए भाऊ काहीच आहे बघा इथे हायस्कूल. हायस्कूल नाहीये ते, पुस्तकं मोठी आहेत म्हणून ते हायस्कूल आहे असं विषय. हे बाबा विचार अजून तांब्यांचं घर. अरे हायस्कूल पासून तो राईट मधला होता. Take the next right, then we will arrive at your destination. इथून राईट ब्रदरहूड. हा का? चल, मी तर असंच गेस मारला. मंदिर डोंगर बिंगरात राहते. कुठे काहीच बघा खेडेगावात रोडचा गेला का बघ, तू रोड दिसतो का, ठेवून घे सर. नक्की कवर गाडी जाते. हा घे घे घे. घर दिसतात का? मंदिर तर दिसतंय. ते मंदिर दिसते का? ते मंदिर त्यांच्या घरासमोरच आहे. हा बरोबर आहे. घर बघ, घर दिसलेलं आहे. गाडी इथंच लावायची, कवर द्यायची. हा घे इथून सरळ घाल बाबा. तर नसलं ना मला. लोकेशन मी संपलं आता. ए, ऐक काय काय अरे ते काय अक्षय समोर. अक्षयच घर आहे बघ. तो का? तो डिश वरती इथं टाकू का direct? आलं नाही मागून. हा आपली ऍक्सेस बघ आहे बघितलं. गाईज फायनली आम्ही रिच झालो आहे लोकेशनवर पोहोचलो आहे. बघू शकता गाईज, हा आमचा वाघ्या. मग ती अंडे बोलले, मग तू सांजेच. मी तर तिला नावाने बोलतच नाही. मी सरकारच बोलतो तिला आधीपासून. सरकारच बोलतो. आमचं गाव पण असंच आहे. गावं अशी नसतात. नाही पण आमचं गाव अजून बेटर. सापांचा काही विषय नाही मला, कुत्र्याचा विषय फक्त. आमची गँग वर शेत आमचं नाही, ज्यांच्या ह्याच्यात आलोय त्यांची शेती आहे सगळी. अख्खा पट्टा त्यांचा आहे, विहीर त्यांची. चांगली शेती भीती. का तिला कशाला पाठवायची? हो असं आहे का? चालते ब्लॉग कशाला? चॅनलची लिंक घे ना, चॅनलची लिंक घे. हा तिला सुप्तानी बी टाकू का? चॅनल आहे ना, उसको सबस्क्राइब करते ना. ना फोटो नाही दाखवणार मला, एवढं पण नाही. नाही बाबा, कोणाचा फोटो? शेत मोठं आहे रे, आणि चांगलं शेत, चांगलं मोठं. हे पण त्यांचं आहे का? बाउंड्रीचं हे आणि ऊसाचं. वा, चांगलं आहे की, मोठं आहे शेत. नाही जात अजून. फुल तोडतोय काय त्यासाठी? अरे कुठं चाललाय हो? चढला आडा. काय इथं कशाचं झाड आहे ते? सीताफळ नाही राहिला. असं फार्म हाऊस पाहिजे आपलं फार्म हाऊस तिकडं होतं ना एक. कुठे गेला आहे भावनो? निघतो आता इकडून. विषय गंभीर झालाय. जेवलं पोट भर एकदम. बर्थडे सेलिब्रेशन. आता इथून पुढे तुम्हाला आमची नवरात्रीची तयारी दिसेल. काय डेकोरेशन आम्ही काय डेकोरेशनच होतोय. गडपार रस्त्यात जाताना कोण काय घटना घडली, हा मग ब्लॉग येणार नाही, मग वेगळी गोष्ट आहे ती. म्हणजे काय आमच्याजवळ घडलं तर ब्लॉग यायचा नाही, बाकी ब्लॉग येऊन जाईल उद्या परवा मध्ये. चला काय विषय नाही, चालू.
दुसरी लागलीच नाही. अरे दुसरी लागली. हालू नको ती पुढची वायर उडल. हालू नको पुढची वायर उडल. बंद कर तिकडची. बंद कर रे बंद कर. अरे आत्ताची अरे ही चालू झाली. ही चालू झाली. ते सांगा. ही चालू झाली. वायर थोडी जॉईंट प्लस मायनस वायर लूज आहे. नाही हीच आहे, ही नाही चालू होती. ही माळ बंद आहे, फेकून दे. नाही ती माळ एक चालू झाली. काय करतो हे बंद कर बंद कर. ती सेपरेट लावून बघ ना, पण चालू आहे का ते? बंद कर. अरे याला काय आहे का? वेगळी कर बाबा. हे तीन आहे ना, तीन जॉईंट कर रे बाबा. आणि फ्लॅश लावर अरे ते हायचे आबे इथं पण ते कोण कोण हे तीन वायरी थांब जरा. एकच लावली आता. आता ती काढून इकडे लावून बघ. ताण नको आहे. मग आत्ताशी केवढं झाले? अजून कुठपर्यंत करायचं ऋषा? इथपर्यंत ना? तिथपर्यंत अजून मला माझ्या घरापर्यंत पाहिजे, नाही तर माझे घरापर्यंत तर नाही भेटणार. माझे पैसे वापस द्या. ब्लॉग मध्ये म्हणतोय 1000 रुपये पण मोठी गोष्ट असती. तुझ्यासाठी मोठी गोष्ट नाही रे 1000 रुपये. खर्चोट लोक इथली सगळी मला तिथपर्यंत पाहिजे. ओ माय गॉड. आणि हे कामाला येते नसतं ते पण येते. ए जुनेद ओके, ह्याचं तोंड तर झूम करून दाखव. पैसे कधी देतोय? हो दे, झाल्यावरती रिझल्ट दाखवतो तुम्हाला आता.